हाय हॅलो नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खास आहे सगळ्या चिकन प्रेमींसाठी, कारण आज मी एकाच चिकनमधून तयार करणार आहे 3 वेगवेगळ्या तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ. 3 वेगवेगळ्या आणि खूपच चविष्ट अशा चिकन रेसिपीज. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असलेलं खमंग असं फ्राय चिकन. थंडी, सर्दी आणि कमजोरीत खूपच उपयोगी पडणारं हलकं आणि आरोग्यदायी चिकन सूप. आरोग्यासाठी फायदेशीर घरगुती चिकन सूप. त्याचबरोबर पारंपरिक मसालेदार घरगुती चिकन आमटी. ही फक्त रेसिपीज नाही तर एक कंप्लीट चिकन मील आहे. जर तुम्ही रोज रोज तेच चिकन करून कंटाळले असाल किंवा कमी साहित्यात वेगवेगळ्या चवीचं चिकन बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच बघूया स्टेप बाय स्टेप कसे बनवायचे. तर सर्वात प्रथम मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ पाण्याने मी नळाखाली धुवून घेतलेलं आहे. चिकन धुताना खूप जास्त वेळ पाण्यात भिजवू नका, फक्त हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्या. जर चिकनला वास येत असेल तर थोडासा लिंबाचा रस घालून एकदा धुवून घ्या आणि आता पूर्णपणे पाणी निथळून घ्या. स्वच्छ नीट धुतलेलं चिकन चव आणि आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आता सर्वात प्रथम आपण इथे चिकन सूप बनवत आहोत. त्यासाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, जिरे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत. तर सर्वात प्रथम मी इथे कुकरमध्ये तेजपत्ता टाकलेला आहे आणि त्याचबरोबर आपण जे मसाले घेतले होते खडे मसाले ते मी ह्यामध्ये ॲड केलेले आहेत. तेलावरती सर्व खडे मसाले फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. त्यानंतर लगेचच आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. हे आपल्याला छान तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये ॲड केलेली आहे आणि त्याचबरोबर 2 चमचे धना पावडर मी इथे ॲड केलेली आहे. त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. इथे मी 1 चमचा मीठ 1 किलोसाठी ॲड केलेलं आहे. त्यानंतर लगेचच स्वच्छ धुवून निथळत ठेवलेलं चिकन आपण ह्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे चिकन आपल्याला ह्या सर्व मसाल्यावरती छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून चिकनला अंगचं पाणी सुटेल. थोडा वेळ झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता चिकनला थोडं पाणी सुटलेलं आहे. आता ह्याचबरोबर मी एकीकडे गरम पाणी करायला ठेवले होते आणि हे गरम पाणी आता आपल्याला ह्या फ्राय चिकनमध्ये टाकायचे आहे. चिकन बुडेल इतकं आपल्याला पाणी ह्यामध्ये ॲड करायचं आहे. उकळी येईपर्यंत आपल्याला थोडा वेळ ह्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि उकळी आल्यानंतर कुकरला झाकण लावून आपल्याला इथे 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम इथे मी मीडियम केलेली आहे. आता चिकन शिजते आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. मसाल्यासाठी मी इथे मोठ्या साईजमधले 3 कांदे मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेले आहेत आणि ते आता आपण तव्यावरती तेल टाकून छान फ्राय करून घेणार आहोत. तेल सोडल्यानंतर आपल्याला एकीकडे छान कांदा परतत राहायचा आहे, एकीकडे शिट्ट्याही आपल्या कुकरच्या होत आहेत. तुम्ही बघू शकता कांदा छान फ्राय झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्यानंतर इथे मी अर्धी वाटी खोबरं बारीक चिरून घेतलं होतं आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. हे बारीक केलेलं खोबरंही आपल्याला तव्यावरती छान परतून घ्यायचं आहे, खमंग असं परतून घ्यायचं आहे. आपण कांदा परतला त्यावेळेस तवा छान तापला होता, त्यामुळे मी इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि गरम तव्यावरतीच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे, कारण इथे मी बारीक केलेलं खोबरं घेतलेलं आहे. आता इथे आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि त्यामध्येच आल्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर कोथिंबीरच्या काड्याही घेतलेल्या आहेत. हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचा आहे. आता त्याचबरोबर कुकरच्या 3 शिट्ट्या इथे मी करून घेतलेल्या आहेत आणि कुकरही थंड झालेला आहे. आता इथे आपलं चिकन सूप तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता चिकन देखील सॉफ्ट असं 3 शिट्ट्यांमध्ये छान शिजलेलं आहे. इथे आता उकडसुद्धा तयार आहे आणि सूपसुद्धा तयार आहे. गरम गरम सर्व करूया. आता आपण बघूया पारंपरिक पद्धतीने तयार केलेली मसालेदार घरगुती चिकन आमटी. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे.
तेल छान गरम झाल्यानंतर आपण जो मसाला बारीक करून घेतला होता तो लगेचच आपण गरम तेलावरती ॲड केलेला आहे आणि हा सर्व मसाला आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे। जसा जसा मसाला परतत जातो तसा तसा आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे, लो करायची आहे। मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घेणं महत्त्वाचं आहे। आता तुम्ही बघू शकता साईडने थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये ॲड करूया अर्धा चमचा हळद पावडर, त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर मी इथे ॲड केलेली आहे। त्यानंतर घरगुती गरम मसाला मी इथे ॲड केलेला आहे, काळा मसाला 2 चमचे ॲड केलेला आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे। आता हे सर्व ड्राय मसाले आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे। खमंग तर्रीदार मसालेदार आमटीसाठी आपल्याला हा मसाला छान परतून घेणं खूप महत्त्वाचं आहे। इथे कमीत कमी तेलामध्ये आपण मसाला फ्राय करत आहोत। आता तुम्ही इथे बघू शकता मसाला छान परतला गेलेला आहे आणि कलर देखील छान आलेला आहे आणि त्याचबरोबर हा मसाला साईडने तेल देखील सोडायला लागलेला आहे, म्हणजेच मसाला छान असा परतून झालेला आहे। आता आपण फ्राय चिकन करण्यासाठी यामधील काही मसाला काढून ठेवणार आहोत। त्यानंतर इथे 1 पळी मी चिकन स्टॉक ॲड केलेला आहे आणि हा मसाला छान हलवून थोडा वेळ ह्यावरती झाकण ठेवलेलं आहे, जेणेकरून छान तेल सुटेल आणि मसालाही छान शिजेल। आता इथे छान मसाला शिजलेला आहे। आता ह्यामध्ये आपण लगेचच करीसाठी लागणारे चिकनचे पीस टाकणार आहोत आणि चिकन स्टॉक देखील ॲड करणार आहोत। सर्वप्रथम मी इथे चिकनचे पीस ॲड केलेले आहेत। ह्या मसाल्यामध्ये एक थोडा वेळ परतून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ह्यामध्ये चिकन स्टॉक ॲड केलेला आहे। चिकन आणि चिकन स्टॉक ॲड केल्यानंतर आपल्याला हे सर्व छान हलवून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती ही चिकन करी आपल्याला उकळू द्यायची आहे। चिकन उकडताना आपण ह्यामध्ये मीठ ॲड केले होते, त्यामुळे आपल्याला करी करताना मीठ अगदी थोडेसे टाकायचे आहे आणि ही आमटी आपल्याला बारीक गॅसवरती छान उकळून घ्यायची आहे। आता इथे आमटी छान उकळलेली आहे आणि तर्रीदार अशी आपली चिकनची आमटी तयार झालेली आहे। आता इथे आपण चिकन सूप आणि चिकन आमटी तयार केलेली आहे। आता आपण फ्राय चिकन तयार करूया। फ्राय चिकनसाठी सर्वप्रथम मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे मी त्यावरती टाकलेले आहेत। जिरे तेलावरती छान फुलल्यानंतर जो मसाला आपण फ्राय चिकनसाठी काढून ठेवला होता तो मसाला मी ह्या तेलामध्ये ॲड केलेला आहे आणि तो ह्या तेलावरती पुन्हा आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। मसाला तेलावरती छान फ्राय झालेला आहे। आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर ॲड केलेली आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला इथे मी ॲड केलेला आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडर देखील ॲड केलेली आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान थोडेसे परतून घ्यायचे आहेत। सर्व मसाले तेलावरती छान परतले गेले आहेत आणि छान तेलही सुटलेले आहेत। आता आपण जे फ्राय चिकनसाठी जे चिकन काढून ठेवलं होतं ते आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे। चिकन उकडताना देखील आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे आपल्याला इथे थोडंसंच मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवायचे आहे। गॅसची फ्लेम बारीक करायची आहे। आता इथे चिकन छान वाफलेलं आहे। इथे आपलं फ्राय चिकन तयार झालेलं आहे। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ॲड करणार आहोत। तर मित्रांनो, अशा सोप्या आणि घरगुती पद्धतीने आपण एकाच चिकनमधून तयार केलेली 3 भन्नाट रेसिपीज, चवदार तर्रीदार चिकन आमटी, खमंग फ्राय चिकन, हलकं आरोग्यदायी चिकन सूप, घरात येणाऱ्या प्रत्येक चिकन प्रेमीला आवडेल असा हा कंप्लीट चिकन मील नक्की तयार करून बघा। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा। कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती रेसिपी जास्त आवडली आणि अजून अशाच सोप्या घरगुती रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।
पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.